खरी सेवा देण्यासाठी तुम्ही असे काहीतरी जोडले पाहिजे जे पैशाने विकत घेता येत नाही किंवा मोजता येत नाही, आणि ते म्हणजे प्रामाणिकपणा आणि सचोटी. याद्वारेच देव तुमचे जीवन आशीर्वादित करतो. काय प्रामाणिकपणा आणि सचोटी यांना आमच्या जीवनात जागा आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, फार क्वचित वेळा आम्हाला पाहायला मिळते की मनुष्य आपल्या तरुणपणात जसा आहे तसाच तो आपल्या उतार वयामध्येही आहे. त्याची शारीरिक शक्ती, विचार करण्याची क्षमता वगैरे अगदी तशीच आहे. अशा व्यक्तीला आपण आशीर्वादित किंवा परमेश्वराचा हात डोक्यावर असलेली व्यक्ती म्हणतो. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल पाहणार आहोत. तसेच मागील कार्यक्रमात आपण पाहत असलेली वतनाची विभागणी भाग 2 पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आता आपण यहोशुवाचे पुस्तक ह्याच्या 14व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. यहोशुवाचे पुस्तक 14वा अध्याय. 9 आणि अर्ध्या वंशांना चिठ्ठ्या टाकून देश वाटून देण्यात आला. कालेबला विशेष व्यक्तिगत फायदा झाला आणि त्याला हेब्रोन नगर वतन म्हणून मिळाले. कालेबचा जन्म एका गुलामाच्या रूपात झाला होता. यहोशुवासोबत देश हेरण्याकरिता तो गेला होता आणि त्याने सुद्धा त्या देशाविषयी चांगला संदेश आणला. पहिल्या वेळी इस्रायल लोक कादेश बारण्याला आलेत. यहोशुवाचे पुस्तक 14वा अध्याय आणि 11व्या वचनाप्रमाणे ह्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. मोशेने मला पाठविले, त्या दिवशी मी जितका समर्थ होतो तितकाच आजही आहे. लढण्याची व धावपळ करण्याची ताकद माझ्यात त्यावेळी होती तेवढीच आजही आहे. श्रोत्यानो, कालेबमध्ये भूतकाळात अर्थात ज्या गोष्टी होऊन गेल्यात त्यांचे विस्मरण करण्या इतका विश्वास होता. वस्तुस्थितीचा सामना करण्याकरिता विश्वास होता. भविष्याचा सामना करण्याकरिता विश्वास होता. आता आपण 14वा अध्याय पहिली 2 वचने वाचूया. एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशुवा आणि इस्रायली वंशाच्या पितृकुळाचे प्रमुख ह्यांनी ही वतने इस्रायल लोकांना कनान देशात वाटून दिली. परमेश्वराने मोशेच्या द्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे ते 9.5 वंशांना चिठ्ठ्या टाकून वाटण्यात आले. श्रोत्यानो, नकाशात जर आपण पाहाल तर दानपासून बेर्शेबापर्यंतचा संपूर्ण भाग वंशाप्रमाणे विभागला गेला. रुबेन, गाद आणि मनश्शेचा अर्धा वंश यार्देन नदीच्या पूर्व भागाला होते. नंतर दक्षिणेपासून सुरुवात करून उत्तरेकडे गेल्यास आम्हाला शिमोन, यहुदा, बेन्यामीन, दान, एफ्राईम, मनश्शे, इसाखार, जुबलून, नफ्ताली, आशेर आणि दान असे वंश मिळतात. 5 ते 8 वचने पहा काय सांगतात. परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेला अनुसरून इस्रायल लोकांनी तो देश वाटून घेतला. मग यहुदा वंशाचे लोक गिलगालात यहोशुवाकडे आले आणि कनिजी यफुन्नेचा मुलगा कालेब त्याला म्हणाला, परमेश्वराने देवभक्त मोशे ह्याला तुझ्याविषयी व माझ्याविषयी कादेश बरण्यात काय सांगितले होते ते तुला माहीत आहेच. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने मला हा देश हेरावयाला कादेश बरण्याहून पाठविले. तेव्हा मी 40 वर्षांचा होतो आणि मी प्रामाणिकपणे खबर काढून आणली. माझ्याबरोबर आलेल्या माझ्या बांधवांनी लोकांच्या काळजाचे पाणी पाणी होईल असे केले. पण मी मात्र आपला देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलो. कालेबने परमेश्वराचे पूर्णपणे अनुसरण केले. श्रोत्यानो, जर आपणापैकी कोणाला अधिक आयुष्य आणि चांगले सुखी जीवन पाहिजे असेल तर त्याकरिता ही वचने ऐका. 10 आणि 11 वचने. इस्रायल रानात प्रवास करीत असताना परमेश्वराने मोशेला हे सांगितले तेव्हापासून पहा, आज 45 वर्षे परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे मला जिवंत ठेवले आहे. आज बघ, मी 85 वर्षांचा आहे. मोशे मला पाठविले, त्या दिवशी मी जितका समर्थ होतो तितकाच आजही आहे. लढण्याची व धावपळ करण्याची ताकद माझ्यात त्यावेळी होती तेवढीच आजही आहे. श्रोत्यानो, कालेब आता 85 वर्षाचा झालेला होता. तरीसुद्धा तो म्हणू शकला की ज्यावेळेला मोशेने मला कनान देश हेरण्यास पाठविले होते त्यावेळी मी जितका बलवान होतो तितका आजही आहे.
निर्जन अरण्यात भटकत असताना जी पहिली पिढी मिसर देशातून बाहेर निघाली होती त्यांच्यापैकी फक्त कालेब आणि यहोशुवा जिवंत होते. बाकी सर्व त्या अरण्यात मेलेत. हे दोघे आणि दुसरे 10 हेर जे कनान देश हेरण्यास गेले होते त्यांनी कनान देशाविषयी माहिती आणली होती आणि त्याविषयी आम्ही गणनाचे पुस्तक 13 अध्याय 27 ते 33 वचनांमध्ये पाहिले होते. प्रश्न हा होता श्रोत्यानो की इस्रायली लोक कनान देश जिंकू शकतील का? यहोशुवा आणि कालेबला पूर्ण आत्मविश्वास होता की परमेश्वराच्या साह्याने ते तो देश काबीज करण्यामध्ये यशस्वी होतील. दुसरे जे 10 हेर होते त्यांनी त्या देशातील लोकांचे बलाढ्य आणि फार भयंकर म्हणून वर्णन केले आणि मिसर देशात परतण्याची इच्छा प्रकट केली. ते पुन्हा बंदिवासात विटा तयार करण्याकरिता, कडकपणे काम चोपून करून घेणाऱ्या मनुष्यांचे फटके खाण्याकरिता, साखळ्यांनी बंदी होण्याकरिता, बेड्यांमध्ये आणि दबावाखाली काढण्याकरिता जाण्यास तयार होते. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले लूका शुभवर्तमान 9 अध्याय आणि 62 वचनामध्ये की जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. परमेश्वराने इस्रायलांना कनान देशात जाण्यास सांगितले आणि कालेबचा पूर्ण विश्वास होता की ते सर्व त्या देशात अवश्य जातील. ते 40 वर्षांमध्ये जेव्हा इस्रायल लोक निर्जन अरण्यात भटकत होते तेव्हा जर कोणी कालेबला म्हटले असते, कालेब भाऊ, ह्या अरण्यात राहणे किती भयंकर आहे, होय ना? इथे किती उष्णता आहे. आज 118 तापमान आहे. कालेब म्हणाला असता, खरोखर मी त्याकडे लक्ष दिले नाही. मला वाटतं की खरोखर गरमी आहे. परंतु मी जरा अश्कोल मध्ये जी द्राक्ष पाहून आलो त्याबद्दल विचार करीत होतो आणि मी हेब्रोन नगराविषयी विचार करीत होतो. आमच्या मूळ पित्याला ती जागा आवडली आणि मला सुद्धा आवडली. तेथेच मी जात आहे. त्या निर्जन अरण्यात सुद्धा कालेब भविष्याविषयी मनात विचार करीत होता. त्याला फार मोठी आशा होती की ज्यामुळे तो तरुण राहू शकला. त्या आशेने त्याला तरुण राहण्याकरिता मदत केली. 40 वर्षे निर्जन अरण्यात राहिल्यामुळे काही लोक मृत्युमुखी पडले, परंतु कालेबवर त्याचा उलटा परिणाम झाला. तो अधिक निरोगी झाला, स्वस्थ झाला. ते लोक म्हातारे झालेत, पण कालेब तरुण होत गेला. वतनाच्या देशातील बलाढ्य लोकांनी बाकी लोकांना भयभीत केले. ते स्वतःला त्यांच्यासमोर टोळांसारखे समजायला लागले, परंतु कालेबने त्या लोकांविषयी नाही, परंतु परमेश्वराविषयी विचार केला. ह्या व्यक्तीच्या हृदयात भयाला जागा नव्हती. श्रोत्यानो, मार्टिन लुथरने म्हटले की एक व्यक्ती जर देवासोबत आहे तर तो असंख्य लोकांप्रमाणे आहे. त्या बलाढ्य धिप्पाड लोकांपेक्षा परमेश्वर अधिक शक्तिशाली होता. कालेबचा आत्मविश्वास आणि त्याचा परमेश्वरावरील दृढ विश्वास मला एका देवाच्या सेवकाची आठवण करून देत आहे, ज्यांचे नाव ॲडोनिरम जडसन होते, ज्यांनी बर्मामध्ये 12 वर्षे घालवली, पण त्यांच्या सेवेचे फळ त्यांना मिळाले नव्हते. ज्या लोकांनी त्यांना तिथे पाठविले होते त्यांना तिथल्या परिस्थितीची जाणीव नव्हती. जडसनला किती त्रास सहन करावा लागत आहे ही त्यांना कल्पना नव्हती. त्यांनी जडसनला फारच कुशलतेचे पत्र लिहिले आणि सांगितले की तुम्ही परत आपल्या देशात या. त्यांनी जडसनला विचारले की भविष्यामध्ये तेथे काही होण्याची शक्यता आहे किंवा नाही. जडसनचे उत्तर त्यांना होते, भविष्य तितकेच उज्ज्वल आहे जितके परमेश्वराने दिलेली वचने उज्ज्वल आहेत. त्यांचा परमेश्वरावर जो विश्वास होता त्यामुळेच ते बर्माच्या निर्जन भागात इतके वर्ष काढू शकलेत. त्यांना बराच कठीण त्रास सहन करावा लागला, पण आत्मिक जागृती आणि संजीवन आले आणि त्यांनी तेथे घालवलेली वर्षे वाया गेली नाहीत. परमेश्वराने जे आध्यात्मिक आशीर्वाद आपणाकरिता ठेवले आहेत त्यांचा तुम्ही आज उपभोग घेत आहात का? तुम्ही म्हणता मला खूप त्रास आहे. मला माहीत आहे की ख्रिस्ती लोकांना जीवनात बराच त्रास सहन करावा लागतो. जे लोक त्रासात आहेत, दुःख भोगीत आहेत, त्यांच्याबद्दल मला फार वाईट वाटतं, सहानुभूती वाटते. परंतु परमेश्वराच्या एका सेवकाचे बोल मला अशावेळी उत्साहित करतात, ज्यांनी म्हटले की बायबलमधील एक ओवी माझी सगळ्यात आवडती ओवी आहे, ती म्हणजे ते जाण्याकरिता आले. आश्चर्यचकित लोकांनी त्यांना विचारले की ह्याचा काय अर्थ आहे. ते म्हणालेत, जेव्हा मी कठीण प्रसंगात असतो आणि एकामागून एक समस्या उभ्या राहतात तेव्हा मी ह्या वचनावर विचार करतो आणि मला त्वरित कळतं की ह्या समस्या हे प्रसंग नेहमीकरिता नाहीत, परंतु काही वेळेसाठी आहेत. ते निघून जाण्यासाठी आलेले आहेत. श्रोत्यानो, तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात असंख्य अशा गोष्टी असतील ज्याविषयी तुम्ही तक्रार करीत असाल. मी सुद्धा करते. परंतु आमची आशा काय आहे? भविष्यासाठी आमची आशा काय आहे?
त्या निर्जन अरण्यात कालेब 40 वर्षे येशू ख्रिस्तामध्ये जे आध्यात्मिक आशीर्वाद आमच्याकरिता ठेवलेले आहेत त्यांचा आनंद उपभोगीत होता. कालेबचा परमेश्वरावर दृढ विश्वास होता आणि तो विश्वासाच्या आधारे जगणारा पुरुष होता. तो म्हणू शकला 14 अध्याय 12 वचनात, तेव्हा परमेश्वराने त्यावेळी म्हटल्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश मला दे, तेथे अनाकी व त्यांची मोठमोठी तटबंदी नगरे आहेत, हे तू त्या दिवशी ऐकलेच होते. परमेश्वर माझ्याबरोबर असला तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना हाकून देईन. आपणाला आठवत असेल श्रोत्यानो की आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकात पाहिले होते की अब्राम हेब्रोन येथे गेला. हेब्रोन ज्याचा अर्थ आहे एक विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा समूह. ती जागा संगतीची, सहभागितीची जागा होती. कालेबची परमेश्वराशी संगती होती आणि आता त्याची इच्छा होती की त्याने हेब्रोन येथे राहावे. 13 आणि 14 वचने, मग यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याला यहोशुवाने आशीर्वाद दिला आणि त्याला हेब्रोन वतन करून दिले. म्हणूनच कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याचे हेब्रोन हे आजपर्यंत वतन झाले आहे. ह्याचे कारण इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे तो निष्ठापूर्वक वागला. श्रोतेजन हो, एक ना एक दिवस आम्हाला सुद्धा बक्षीस मिळणार आहे. परमेश्वराकरिता आम्ही किती जास्त कार्य केले ह्याच्या आधारावर बक्षीस मिळणार नाही. नाही आम्ही किती नावाजलेले आहोत, श्रेष्ठ आहोत ह्या आधारावर. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही पूर्णपणे परमेश्वराला अनुसरलो का, ह्या आधारावर आम्हाला बक्षीस मिळणार आहे. आता आपण 15व्या अध्यायाकडे वळत आहोत. 15 ते 19 जे अध्याय आहेत त्यामध्ये इस्रायलच्या सर्व वंशास वतनाचा देश हवाली करण्याचा उल्लेख आहे. यार्देनेच्या पश्चिम भागात जे वंश स्थायिक झाले होते त्यांना वतनाच्या देशाचा भाग योग्य रीतीने विभागून देण्याचे, ज्याचे त्यास देण्याचे वर्णन आहे. 15व्या अध्यायात यहुदा वंशाच्या भागाबद्दल उल्लेख आहे. हा भाग इस्रायल वंशाकरिता फार महत्त्वाचा होता, परंतु आमच्याकरिता तसे पाहिल्यास ह्याचे इतके काही महत्त्व नसले तरी ह्यामधील महत्त्वाचे मुद्दे पाहणे, त्यांचे अध्ययन करणे आमच्याकरिता आवश्यक आहे. 14व्या अध्यायात आम्ही पाहिले होते की कालेब यहुदा वंशातून होता आणि परमेश्वराने त्याला हेब्रोन नगर दिले होते. 15व्या अध्यायात ह्या असामान्य पुरुषाविषयी आम्हाला काही गोष्टी अजून पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे यहुदा वंशाला जो प्रांत देण्यात आला त्याची सरहद्द ह्या अध्यायात वाचायला मिळते. श्रोत्यानो, मी आपणाला विनंती करते की 15वा अध्याय 1 ते 14 वचने आपण अवश्य वाचा. जर आपणाजवळ जुना करार आहे तर यहोशुवाचे पुस्तक 15वा अध्याय 1 ते 14 वचने. ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की कालेब जो आता वृद्ध झाला होता त्याला त्या बलाढ्य आणि धिप्पाड लोकांचा देश हवा होता. ज्यावेळी तो तरुण होता त्यावेळी त्या बलाढ्य लोकांना पराजित करून तो प्रांत ताब्यात घेण्याचा त्याचा जो विचार होता तो आता सुद्धा, जेव्हा तो 85 वर्षाचा वृद्ध आहे तेव्हा सुद्धा होता. 15 ते 19 वचने मी आपणाकरिता वाचते. 15वा अध्याय 15 ते 19 वचने. तेथून त्याने दबीराच्या रहिवाशांवर हल्ला केला. दबीराचे पूर्वीचे नाव किर्यात सेफर होते. कालेब म्हणाला, जो कोणी लढून किर्यात सेफर काबीज करील त्याला मी आपली मुलगी अक्सा देईन. तेव्हा कालेबाचा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याने ते नगर घेतले, म्हणून कालेबाने आपली मुलगी अक्सा त्याला दिली. ती आली तेव्हा आपल्या बापापासून काही मागून घेण्यासाठी तिने त्याला चिथावले. ती गाढवावरून उतरली तेव्हा कालेबाने तिला विचारले, तुला काय पाहिजे? ती म्हणाली, मला एक देणगी द्या. तुम्ही मला नेगेब दिले आहे तेव्हा मला पाण्याचे झरेही द्या. तेव्हा त्याने वरचे झरे आणि खालचे झरे तिला दिले. अध्यायाच्या सुरुवातीला श्रोत्यानो, यहुदा वंशाला मिळालेल्या प्रांताची जी जागा आहे त्याबद्दल आम्हाला माहिती मिळते. नंतर त्यामधील शहरांची नावे आम्हाला वाचायला मिळतात. नकाशामध्ये ही सर्व नगरे शोधण्यास आपणाला कठीण जाईल, कारण ते नेगवेपर्यंत खाली गेले आहेत. श्रोत्यानो, यहुदा प्रांतात जी नगरे आहेत त्यांची सीमा ओळखणे कठीण आहे, कारण इतक्या शतकांमध्ये बरेच परिवर्तन घडून आले. पुष्कळदा नावे बदलण्यात आलीत. पुष्कळसे गाव जमीनदोस्त होऊन त्यांचे स्मरण मिटल्या गेले. ह्या नगरांविषयी जी नोंदणी झाली आहे तिचा खरेपणा ह्या गोष्टी कशाही प्रकारे रद्द करू शकत नाहीत. पुराणवस्तू संशोधक नोंदणी केलेल्या ह्या नगरांचे अवशेष त्यांचे स्थान शोधून काढीत आहेत. त्याचप्रमाणे त्या स्थानाचा नैसर्गिक भूगोलसुद्धा त्यांच्या स्थानाविषयी साधारण कल्पना देतात. यहुदी वंशाचा प्रांत सगळ्यात आधी निश्चित करण्यात आला. यहोशुवाने फार काळजीपूर्वक त्याची सीमा ठरवली. यहुदा वंश सर्व वंशांमध्ये सगळ्यात मोठा होता
आणि इतिहासावरून स्पष्ट झाले आहे की हा वंश फार महत्त्वाचा सुद्धा होता, कारण ह्याच वंशातून दावीद, सुलेमान असे राजे आणि नंतर मसीहा अर्थात येशू ख्रिस्त आला. खऱ्या देवाची उपासना ह्या लोकांना चालू ठेवायची होती. यहोशुवाने ह्या वंशाला कनानचा दक्षिण भागाचा जवळपास अर्धा भाग दिला. नंतर शिमोन आणि दान ह्यांचा ताबा काढून घेण्यात आला. 19 अध्याय आणि पहिलं वचन जर आपण वाचाल तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, दुसरी चिठ्ठी शिमोनाच्या नावाची म्हणजे शिमोनी वंशाची त्याच्या कुळाप्रमाणे निघाली. यहुदाच्या वंशजांच्या वतनामध्ये त्यांना वतन मिळाले. हे श्रेष्ठत्व जे यहुदाला प्राप्त झाले होते ते याकोबाने जी भविष्यवाणी केली होती तिच्याशी मिळते. उत्पत्तीचे पुस्तक 49 अध्याय 8 ते 12 वचनांमध्ये ही भविष्यवाणी सांगण्यात आलेली आहे. 12व्या वचनाप्रमाणे यहुदा वंशास त्यांच्या कुळाप्रमाणे विभाग मिळाला. ह्यावरून आम्हाला दिसतं श्रोत्यानो की परमेश्वर स्वतःच्या लोकांसाठी सर्व गोष्टी उपलब्ध करतो. जेव्हा अधिक पाहिजे तेव्हा अधिक उपलब्ध करतो आणि जेव्हा गरज नसते तेव्हा तो कमी उपलब्ध करतो. हेच तत्व जेव्हा परमेश्वराने इस्रायली लोकांस अरण्यामध्ये मानना पुरविला तेव्हा सुद्धा त्याने उपयोगात आणले. निर्गमनचे पुस्तक 16 अध्याय आणि 16 वचन सांगतं, निर्गम 16:16 प्रत्येकाने आपापल्या आहाराप्रमाणे हे गोळा करावे. ज्याच्या त्याच्या डेऱ्यात जेवढी माणसे असतील तेवढ्यांसाठी आपापल्या माणसाच्या संख्येप्रमाणे प्रत्येकी 1 ओमर जमा करावे. नव्या करारात परमेश्वराची कृपा आवश्यकतेला लक्षात घेऊन करण्यात आली. पौलाला आश्वासन देण्यात आले होते की माझी कृपा तुला पुरे आहे. नंतर आम्ही 13 ते 19 वचनात कालेब आणि अथनिएल ह्यांना भेटलेला भाग पाहतो. जी नोंदणी केल्या गेली आहे श्रोत्यानो, त्यावरून आम्हाला दिसून येतं की कालेबला यहुदी वंशाच्या लोकांमध्ये भाग मिळाला होता. ह्याबद्दल आम्ही 13 आणि 14 अध्यायाच्या 6 ते 15 वचनात पाहिले होते. हे जे स्पष्टीकरण आहे त्यावरून आम्हाला कळतं की कालेब परमेश्वराच्या निवडलेल्या कुटुंबाचा सदस्य नव्हता, परंतु त्याला वतनात भाग मिळाला. ह्याचाच अर्थ की जो कोणी परमेश्वराजवळ येतो त्याला परमेश्वर जवळ घेतो आणि आपल्या सर्व आशीर्वादांनी भरपूर करतो. कालेबाने काही बलाढ्य लोकांना त्या प्रांतातून घालून दिले हे आम्हाला 14व्या वचनात वाचायला मिळतं. 15वा अध्याय 14वे वचन, कालेबाने शेशय, अहिमान व तल्मय ह्या अनाकाच्या 3 वंशजास तेथून घालून दिले आणि त्याने लोकांना सांगितले की किर्यात सफर लढून जो कोणी त्याला काबीज करील त्याला मी माझी कन्या अक्सा देईन. 17वे वचन सांगते, तेव्हा कालेबाचा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याने ते नगर घेतले म्हणून कालेबाने आपली मुलगी अक्सा त्याला दिली. कदाचित त्याला कल्पना असेल की अथनिएल त्याच्या मुलीमध्ये गोडी दाखवत आहे आणि जेव्हा त्याने ही चुनौती स्वीकारली, हे आव्हान स्वीकारले, तेव्हा कालेबला आश्चर्य वाटले नसणार. कालेबच्या मुलीला अक्साला प्राप्त करण्याची जी त्याच्या मनात उत्कंठा होती त्यामुळे हे कठीण कार्य करण्याकरिता त्याला सोपे गेले. त्याने कालेबकडून सन्मान प्राप्त केला, ह्यात काही शंका नाही. सन्मान आणि पत्नी दोन्ही त्याला प्राप्त झालेत. त्यानंतर अक्साला पाण्याची टंचाई जाणवली. तिने स्वतःच्या पतीला एक योजना करण्याचा सल्ला दिला आणि 18-19 वचनांमध्ये आम्ही वाचतो की तिने ही आवश्यकता आपल्या पित्याला सांगितली आणि पित्याने तिला जे काही तिने मागितले होते ते दिले, त्यापेक्षा अधिक दिले. तिला जमीन पण मिळाली आणि खालचे व वरचे झरे पण मिळाले. ज्या प्रकारे कालेबला उदार हस्ते प्राप्त झाले होते त्याच प्रकारे त्याने उदार हस्ते दिले. तिने जे काही मागितले होते त्यापेक्षा अधिक दिले. श्रोत्यानो, ह्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी पाहतो. एका कुटुंबातील लोक स्वतःच्या आवश्यकता, इच्छा एकमेकांना सांगू शकत होते. त्यामुळे आपसी गैरसमज आणि मतभेदांचे प्रमाण फार कमी होते. अक्सामध्ये आम्हाला आढळतं की तिच्यामध्ये पित्याविषयी व पतीविषयी प्रेम होते, अधीनता होती. जी आवश्यकता होती तिची विनंती तिने फारच नम्रतेने आणि सोज्वळतेने आपल्या पित्यासमोर मांडली. कालेबच्या प्रत्युत्तरात प्रेम आणि उदारपणा झळकतो. त्याने सढळ हस्ते उदारपणे तिला दिले. अशा प्रकारचे कुटुंब समाजाला सुद्धा पोषक बनवते. आता 20 ते 63 वचनांमध्ये यहुदाच्या नगराचा हवाला आम्हाला वाचायला मिळतो. ही लांबलचक सूची 12 भागात विभागल्या गेली आहे. 4 प्रमुख भौगोलिक क्षेत्रांमध्ये ही शहरे होती. दक्षिण क्षेत्र, तळवटीतील नगरे जी भूमध्य समुद्राजवळ आहेत. डोंगरवटीतील नगरे, यहुदाच्या निर्जन भागातील नगरे. ह्यापैकी काही ठिकाणे नाही मोठी होती, नाही त्यांचे नेहमी टिकून राहणारे महत्त्व होते.
तरी पण ज्या प्रकारे त्यांना पवित्र शास्त्रात लिहिण्यात आले आहे त्यावरून आम्हाला त्यामध्ये किती काळजी घेण्यात आली, किती लक्षपूर्वक त्यांची विभागणी करण्यात आली हे दिसून येते. 63 वचनामध्ये आम्हाला दिसून येतं श्रोत्यानो, की येरुशलेमात राहणारे यबुसी लोकास यहुदाच्या वंशजांना घालून देता आले नाही. अर्थातच यबुसी लोकांविषयी ही शेवटली माहिती नाही. एक दिवस आला की हे पूर्णपणे ताब्यात आले. शमूएलाचे दुसरे पुस्तक 5वा अध्याय 6 आणि 7 वचने सांगतात. शमूएलाचे दुसरे पुस्तक 5वा अध्याय 6 आणि 7 वचने. राजाने आपले लोक बरोबर घेऊन येरुशलेम येथे त्या देशचे रहिवासी यबुसी यांच्यावर स्वारी केली. ते म्हणाले, तुला येथे येणे साधावयाचे नाही. येथले आंधळे पांगळे तुला हाकून लावितील. त्यांचा भावार्थ असा होता की दाविदाला येथे येणे साधावयाचे नाही, तरी दाविदाने सियोन गड घेतला. हेच ते दाविदपूर. श्रोत्यानो, कधीकधी परमेश्वराचे कार्य मंदगतीने पुढे जाते, तरी पण परमेश्वराचे राज्य सर्वकालचे आहे व त्याचे प्रभुत्व पिढ्यानपिढ्या टिकणारे आहे. दुष्ट अधिक काळ टिकत नाही. आज नाही तर पुढे कधीतरी त्याचा नाश होणारच. जेव्हा ह्या गोष्टी लिहिल्या गेल्यात तेव्हा यबुसी लोक यहुदी वंशजांबरोबर राहत होते. ह्या विधानावरून असं वाटतं की कदाचित इस्रायली लोक सुद्धा त्यांच्यासोबत राहण्यास इच्छुक होते. परंतु श्रोत्यांनो, परमेश्वराची अशी इच्छा होती ह्याविषयी आम्हाला कोठेच सूचना सापडत नाही. यहोशुवाने 3 अध्याय 10व्या वचनात म्हटले होते, जिवंत देव तुमच्यामध्ये आहे आणि कनानी, हित्ती, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी, अमोरी व यबुसी यास तो तुमच्या पुढून खात्रीने हाकून देईल. हे यावरून तुम्हास कळून येईल. श्रोत्यानो, यहुदाचे वंशज त्यांना बाहेर घालू शकले नाहीत. का? कारण यहुदा वंशांच्या लोकांमध्ये विश्वासाची कमी होती, ज्याच्या परिणामस्वरूप आम्हाला त्यांची दुर्बळता दिसून येते. मत्तेकृ शुभवर्तमान 13वा अध्याय आणि 58 वचन सांगतं की तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्यांनी फारशी अद्भुत कृत्ये केली नाहीत. प्रभू येशू ख्रिस्त लोकांच्या अविश्वासामुळे अद्भुत कृत्ये त्या ठिकाणी करू शकला नाही. श्रोत्यानो, आमच्या जीवनामध्ये सुद्धा त्याचे अद्भुत कार्य होऊ शकत नाही. ह्याचे कारण म्हणजे आमचा अविश्वास. आज आमच्या प्रार्थनांचे उत्तर आम्हाला मिळत नाही. ह्याचे एक सगळ्यात मोठे कारण म्हणजे आमचा अविश्वास. श्रोत्यानो, अविश्वासामुळेच आम्ही परमेश्वरावर भरोसा न ठेवता इतर गोष्टींवर भरोसा ठेवतो आणि तेथेच आमची फजिती होते. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. प्रियांनो, देव त्याच्या लेकरांकडे कृपेच्या दृष्टीने पाहत असतो. त्यांचे जीवन आशीर्वादित करीत असतो. फक्त आम्हाला देवाच्या योजनेमध्ये सहभागी व्हायचे असते. त्यानेच नेमून दिलेल्या मार्गाने जीवनात वाटकर्मण करीत असताना प्रामाणिकपणा सदोदित आमच्यामध्ये असायला हवा. तेव्हाच परमेश्वर अगदी आमच्या वृद्धपणातही आमच्याबरोबर असतो. आम्हाला तो सोडत नाही की टाकत नाही. कालेबचे जीवन आमच्यासाठी आदर्श असे आहे. देव करो आणि असे जीवन जगण्यासाठी आपणास सहाय्य मिळो. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आज तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस की जेव्हा आम्ही प्रामाणिक असतो, प्रभूजी, तू आमचं जीवन आशीर्वादित करतो. कालेबच्या जीवनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस त्याच्यामध्ये असलेले नम्रता, त्याच्यामध्ये असलेला प्रामाणिकपणा, याच्याद्वारे त्याचं जीवन आशीर्वादित झालेलं आम्ही पाहिलेलं आहे. होय प्रभूजी, अशा प्रकारचा प्रामाणिकपणा आमच्यामध्ये येण्यासाठी आम्ही तुझ्यासमोर लीन, नम्र आणि नतमस्तक झालेलो आहोत. प्रभूजी, तू आमचा स्वीकार कर. तू आम्हाला सहाय्य कर. तू आम्हाला मार्गदर्शन कर की जेणेकरून या जीवनामधील आमची प्रत्येक कृती ही तुला आवडणारी होईल आणि त्याच्याद्वारे आम्ही अधिक आशीर्वादित बनवू. प्रभूजी, आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो आणि या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताने तुम्हाला निवडले आहे म्हणून योग्य फळ द्या. प्रभू आपणास सहाय्य करो.